श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण सर्वजण कलियुगात जगत आहोत. हा असा काळ आहे जिथे अधर्म वाढला आहे, माणसाचे मन अशांत आहे आणि चहूकडे स्वार्थ आणि दुःखाचे वातावरण आहे. अशा या ठिकाणी कठीण काळात अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की देव खरोखर आहे का? तो माझ्या हाकेला धावून येईल का? आज अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ देहरूपाने आपल्यासमोर नसले तरी त्यांचे अस्तित्व आजही तितकेच जिवंत आणि प्रबळ आहे. स्वामींनी अवतार कार्य संपवताना सांगितले होते, आम्ही गेलो असे मानू नका, आम्ही आहोतच. आजही लाखो भक्तांना स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती पावलोपावली येते. कलियुगाच्या या वादळात स्वामींचे अस्तित्व नेमके कसे जाणवते आणि ते आपल्याला कसा आधार देतात, हे आज आपण या विशेष व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमचे डोळे नक्की उघडणार आहेत. तर आपण जाणून घेऊया शब्दांतील शक्ती. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कलियुगात स्वामींचे अस्तित्व जाणवण्याकरता सर्वात मोठा मार्ग आहे म्हणजे अभयवचन. जेव्हा तुम्ही पूर्णपणे हरलेला असता, जेव्हा जगात कोणीही तुमची साथ देत नाहीत, तेव्हा अचानक तुमच्या कानावर किंवा नजरेसमोर हे शब्द येतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ शब्द नाहीत, हे स्वामींचे अस्तित्व आहे. जेव्हा या शब्दांमुळे तुमच्या मनातील भीती नष्ट होते आणि तुम्हाला लढण्याची नवी शक्ती मिळते, तेव्हा समजावे की स्वामींनी तुमच्या पाठीवर हात ठेवला आहे. कलियुगात स्वामी आपल्या विचारांच्या आणि शब्दांच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतात. अक्कलकोटला स्वामींच्या काळात जे प्रयत्न प्रत्यक्ष येऊन भक्ताचे संकट निवारण करत असतात, पण कलियुगात स्वामी कोणाच्या तरी माध्यमातून येतात. तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात अडकला आहात, अपघात होता होता वाचला आहात किंवा अनेकदा पैशांची गरज पडली आहे. अशा वेळी एखादी अनोळखी व्यक्ती देवासारखी धावून येते. ती व्यक्ती कोणी नसून कोण होती, कुठून आली हे आपल्याला कळतच नाही, पण ती आपले काम करून निघून जातात. ही स्वामींची कलियुगातील लीला आहे. स्वामी म्हणतात, मी कोणाच्या तरी रूपात तुला येऊन मदत नक्की करेन, फक्त तुझी भक्ती आणि श्रद्धा अढळ ठेव. कलियुगात स्वामी आपल्या भक्तांशी स्वप्न या माध्यमातून संवाद साधतात. अनेक भक्तांना कठीण प्रसंगात स्वामी स्वप्नात येतात, त्यांना काहीतरी सूचना देतात आणि आशीर्वाद देतात. एखाद्या चुकीच्या मार्गावर चालत असाल तर स्वामी स्वप्नात येऊन रागवतात किंवा सावध करतात. स्वप्नात स्वामींचा फोटो दिसणे किंवा पादुका दिसणे किंवा प्रत्यक्ष स्वामी दिसणे हे त्यांचे अस्तित्व तुमच्याजवळ असल्याचे सर्वात मोठे प्रमाण आहे. स्वामी आपल्या लाडक्या लेकराला कधीच वाऱ्यावर सोडत नाहीत. कलियुगात स्वामींना अनुभवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप. जेव्हा तुम्ही डोळे मिटून हा जप करता, तेव्हा तुमच्या शरीरातील कंपन बदलतात, मनावरचा ताण हलका होतो. ज्या घरात अखंड नामस्मरण चालते, त्या घरातील नकारात्मकता आपोआप नष्ट होते. जर जप करताना तुम्हाला अचानक स्वामींच्या अत्तराचा सुवास आला किंवा वातावरणात प्रसन्नता जाणवली, तर समजावे की साक्षात स्वामी तुमच्या शेजारी बसून तुमची सेवा स्वीकारत आहेत. अनेकांचा असा अनुभव आहे की घरातील स्वामींच्या फोटोकडे पाहताना असे वाटते की स्वामी आपल्याकडेच पाहत आहेत. तुम्ही रडत असाल तर स्वामींचा चेहरा गंभीर वाटतो. तुम्ही आनंदी असाल तर स्वामी हसताना दिसतात. घरातील स्वामींचा फोटो हे केवळ कागदाचे चित्र नसून तर ते एक ऊर्जाचे स्रोत आहे. अनेकदा फोटोतून अंगारा पडणे किंवा फुलांचा हार हलणे अशा घटना आजही घडतात. हे स्वामीचे अस्तित्व पुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे. कलियुगातील माणसासाठी तारक मंत्र हे एक अत्यंत महत्त्वाची संजीवनी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी हे केवळ गाणे नाही, तर ती एक शपथ आहे. जेव्हा तुम्ही हा मंत्र ऐकता, तेव्हा तुमच्यातील आत्मविश्वास पुन्हा जागृत होतो. कलियुगातील अशक्य गोष्टींना शक्य करण्याची ताकद फक्त स्वामी समर्थांमध्ये आहे. जेव्हा डॉक्टरांनी हात टेकले, रुग्ण स्वामींच्या अंगारा आणि मंत्राने बरे होतात. तेव्हा कलियुगात स्वामींचे अस्तित्व ढळढळीतपणे सिद्ध होते. तर आपण जाणून घेऊया निसर्ग आणि प्राणीमात्रांमधून दर्शन स्वामी समर्थांचे कसे होते. स्वामी समर्थांना निसर्ग आणि प्राण्यांवर खूप प्रेम होते. कलियुगात स्वामी कधी गाय, कधी कुत्रा, तर कधी एका पक्षाच्या स्वरूपात तुमच्या दारात येतात. जर तुम्ही एखाद्या तहानलेल्या जीवाला पाणी दिले किंवा भुकेलेले अन्न दिले, तर स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतात. अचानक एखाद्या कावळ्याचे ओरडणे किंवा गायीच्या दारात येणे हे संकेत असू शकतात की स्वामी तुम्हाला काहीतरी सांगू पाहत आहेत. कलियुगात चराचरात स्वामींचा वास आहे. आज कलियुगात स्वामी समर्थांच्या भक्तांची संख्या करोडोंच्या घरात आहे. ही भक्तांची साखळीच स्वामींचे अस्तित्व आहे. जेव्हा एक भक्त दुसऱ्या भक्ताला संकटकाळी मदत करतो, तेव्हा त्यामागचे स्वामीचीच प्रेरणा असते. स्वामी म्हणतात, तू तुझ्या बांधवावर प्रेम कर, मी तुझ्यात आणि त्यांच्यातही आहे. कलियुगातील माणुसकी ही स्वामींची खरी ओळख आहे. भक्त हो, कलियुगात स्वामी आपल्यापासून लांब नाहीत, ते आपल्या श्वासात आहेत, आपल्या विचारात आहेत आणि आपल्या विश्वासात आहेत. गरज आहे ती फक्त त्यांना ओळखण्याची. जर तुम्ही स्वामींना मनापासून हाक मारली, तर ते आजही अक्कलकोट सोडून तुमच्यासाठी धावून येतील.
विश्वास ठेवा, स्वामी पाठीशी आहेत, तर मग घाबरायचं कशाला? तुम्हाला स्वामींच्या अस्तित्वाची कोणची प्रचिती आली आहे का? हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा तुमचा एखादा अनुभव आहे जो ऐकून इतरांना प्रेरणा मिळेल, कमेंटमध्ये नक्की सांगा. हा माहितीपूर्ण आणि भावूक व्हिडिओ तुमच्यासाठी सर्व स्वामी समर्थांना भक्तांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून स्वामींना ही भक्ती गंगा घराघरात पोचेल. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो हीच प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका चैतन्यमय व्हिडिओसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.